प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं आणि सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या आशीर्वादानं आज आपल्या या नवबागेमध्ये परमपूज्य परम सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांच्या 107व्या पुण्यतिथी उत्सवामध्ये आजची ही प्रवचन सेवा करायला मिळणं हे आमचं परम भाग्य आम्ही समजतो। आणि सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची कृपा, ब्रह्मानंद महाराजांचा आशीर्वाद असल्यानंतर मग कमी काही नाही। म्हणजे खरं तर आज आपण बघतोय सगळीकडेच की इथेही आज एवढ्या उत्साहामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात भक्तीचा मळा इथं आज फुललेला दिसतो। आणि नामस्मरण हाच खरं तर गाभा या उत्सवांचा असू द्यात किंबहुना इथल्या सगळ्या उपासनेचा असू द्यात, आणि हे नामस्मरण अखंडपणे चालावं हीच खरं तर इच्छा ब्रह्मचैतन्य महाराजांची असू द्यात किंवा ब्रह्मानंद महाराजांची असू द्यात। सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे पट्टशिष्य हे खरं तर ती पदवी एकट्यालाच मिळाली, त्यांनाच, बाकीच्यांना पट्टशिष्य पदवी मिळालेली नाही। म्हणजे पट्टशिष्य असणं म्हणजे काय, हे महाराज किती जवळ होते ब्रह्मानंद महाराज गोंदवलेकर महाराजांच्या, पण त्यांच्या हृदयामध्ये खरं तर ते स्थान होत। आणि आज संपूर्ण खरं तर जगतामध्ये आज आपण बघितलं तर आपण असा विचार आपण कधी करतो का की आमची उपासना काय, आमची साधना काय, किंबहुना आम्हाला काय करायला पाहिजे त्याचं चिंतन आपण कधीच करत नाही। लोक देवाला जातात, लोक तीर्थयात्रेला जातात, लोक वाऱ्या करतात म्हणून आम्ही करायचे, लक्षात येतं। सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भगवंतानी जन्माला घातलंय, नरदेह प्राप्त तुम्हाला झालाय। मग हा नरदेह प्राप्त तुम्हाला झाला, हा जन्म जर माणसाचा तुम्हाला मिळाला नसता तर कुठेतरी पशुपक्षाचा प्राणी मात्राचा जन्म मिळाला असता, आणि मग कुठेतरी रस्त्यात, रस्त्याच्या कडेला, गोठ्यात, गटारात कुठेतरी खितपत पडावं लागलं असतं। पण आपलं भाग्य थोर आहे, पूर्वजन्मीचं काही संचित चांगलं असेल, सुकृत चांगलं असेल म्हणून आपण माणसाच्या जन्माला आलोय। आता मग माणसाच्या जन्माला आल्यानंतर ज्या भगवंतानी आपल्याला या पृथ्वी तलावर आणलं त्याच्याशी कृतज्ञ आपण राहिलं पाहिजे, किंबहुना त्याची आठवण आपल्याला आयुष्यभर राहिली पाहिजे। आणि ही आठवण आयुष्यभर असावी म्हणून तर त्या भगवंताचं नामचिंतन अखंडपणे आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे। आणि म्हणून नवविधा भक्तींमध्ये, सगळ्या भक्ती प्रकारांमध्ये आज कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर ती नामस्मरण भक्ती आहे। आणि ही नामस्मरण भक्ती म्हणजे खरं तर सगळ्याच साधू संतांनी, म्हणजे अगदी माऊलींपासनं जरी आपण म्हटलं, ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, नामदेव महाराज असतील, रामदास स्वामी असतील, सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, खरं तर या भूमीचे पंचप्राण आहेत। आणि यानंतर कितीतरी साधू संतांची मांदियाळी निर्माण झाली। या सगळ्या साधू संतांनी लोकांना नाम घ्या, नाम घ्या असंच सांगितलं। कुठल्याही संताचा भाग, प्रत्येक संताच्या अभंगामध्ये आपण जर बघितलं तर नामस्मरणच करा, भगवंताचं नाम घ्या असं सांगितलं। एकमेव सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असे आहेत की ज्यांनी हे फक्त सांगितलं नाही तर त्यांनी ते लोकांच्याकडून म्हणवून घेतलं, गिरवून घेतलं, किंबहुना त्यांचा जन्मच मुळी नामाकरता झालेला होता। आणि म्हणून त्यांच्याच खरं तर सत्संगामध्ये असू द्यात, सहवासामध्ये असू द्यात, संत संघामध्ये असू द्यात, जी जी माणसं पुढे आली त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं स्थान जर कोणाचं असेल तर ते सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांचं आहे। आणि हे ब्रह्मानंद महाराज आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे। आपण आता खरं तर म्हणजे कर्नाटक प्रांतात आज आहोत आणि या भागातलं हे ऐश्वर्य आहे। कर्नाटक प्रांतामध्ये म्हणजे खरं तर महाराजांचाच तो आदेश ब्रह्मानंद महाराजांना होता
की महाराष्ट्रात हे पीक आता भरपूर वाढलं, तुम्ही कर्नाटक प्रांतात जा, तुमच्या प्रांतामध्ये रामनामाचा प्रचार आणि प्रसार तुम्हाला करायचा आहे, हे महाराजांनीच सांगितले. आणि त्या पद्धतीनं गुरूंची सेवा ही काय असते हे सगळ्यात महत्वाचं आपण आज जाणलं पाहिजे. मुद्दा म्हणून मी गुरुसेवावर आज मी बोलणार आहे की गुरुसेवा काय असते, गुरूंची सेवा म्हणजे काय. आत्ताच्या काळात सुद्धा कितीतरी तथाकथित गुरु आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण भोंदूगिरीचं आहे हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगणार आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात भोंदूगिरी आज सगळीकडेच दिसते. अपवादात्मक काही चांगली मंडळी आहेत, नाही असं नाही, पण जास्त मोठ्या प्रमाणात भोंदूगिरी मात्र चाललेली आहे. आणि ही लोक आज लोकांना फसवण्याचा, नाडवण्याचा उद्योग करतात. म्हणून आज कितीतरी संत म्हणणारे, लाखो त्यांचे अनुग्रहित असणारे हे संत आज तुरुंगाची हवा खातायत. हे कशाचं द्योतक आहे आपण ओळखलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला एवढा समर्थ सद्गुरू मिळाला. लक्षात येत आहे, सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज असू देत किंवा ब्रह्मानंद महाराज असू द्यात, समर्थ सद्गुरू आहेत. आपलं परमभाग्य आहे की त्यांचे आपण अनुग्रहित आहोत. त्यांनी आपल्याला मंत्र दिलाय आणि त्यांच्या मुखातून आलेला जो मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम, हा 13 मंत्र, 13 मंत्र आपण जीवनामध्ये आपला मानलाय. किंबहुना आयुष्यभर तो अखंडपणे आपण जपत जाणार हे आपल्या मनाशी आपण निश्चय केलेला आहे. आणि म्हणून गुरूंची सेवा ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस गुरूंची सेवा सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं की गुरूंची सेवा याचा अर्थ गुरूंचे हातपाय दाबणे, गुरूंना काय हवं नको ते पाहणं, डोकं दाबणं, औषधं आणून देणं, त्यांना मदत करणं, ही गुरु सेवा नाही असं महाराजांनी सांगितलं. महाराजांना ते अपेक्षितच नाही. महाराजांनी कधीच, गोंदवलेकर महाराजांनी कधीच कुणाकडून आपली सेवा करून घेतलेली नाही आयुष्यामध्ये. त्यांचं म्हणणं एकच होतं की गुरुची सेवा याचा अर्थ गुरुंनी दिलेला मंत्र आयुष्यभर जपत राहायचा आणि गुरूंनी सांगितलेला जो विचार आहे तो विचार जीवनामध्ये त्याचा अंमल आपण करायचा. हे जसं आपण बघतो हाची सुबोध गुरूंचा मध्ये, हाची सुबोध गुरूंचा तरी काय आहे तर त्याच्यामधले एक ज्यावेळेस आपण त्यातला श्लोक वाचतो त्यावेळेस एक तत्वज्ञान वेगवेगळ्या प्रकारचं जीवनामधलं आपण जगण्याचं तत्वज्ञान महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्य मानावे, नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे, हाची सुबोध गुरूंचा भोगा संगे कुठे न गुंतावे. हे सगळे श्लोक मी आता त्याच्यावर विस्ताराने जाणार नाही, त्याच्यावर वेगळं प्रवचन होईल, पण हे सगळं दिलंय आपल्याला आणि हे सगळं जीवनामध्ये आपल्याला आणायचंय. सगळ्यात महत्वाचं काय की नामस्मरण अखंडपणे केलं पाहिजे. दुसरी गोष्ट महाराजांनी सांगितली की आपल्याला आपल्या व्यवहारामध्ये प्रपंचामध्ये असताना सुद्धा प्रपंच करता करता नामस्मरण घ्यायचं, नामस्मरण करायचं. आपल्या हाती काम, मुखी नाम तर हृदयी राम. हाताने प्रपंचातलं काम करत करत नामस्मरण करा. म्हणजे महाराजांनी कुठल्याही प्रकारचं तुम्ही तीर्थयात्रा करा, वाऱ्या करा, कर्मकांड करा असं कधीही सांगितलं नाही. तुम्हाला करायचंय काय तर तुम्ही तुमच्या संसारामध्ये असताना, तुम्ही तुमच्या प्रपंचामध्ये असताना तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत राहा. आपल्या हाताने काम करत करत भगवंताचं नामचिंतन करायचं. मग आपल्या व्यवसायात असू द्यात, उद्योगात असू द्यात, महिलांनी त्यांच्या गृहकर्तव्यांमध्ये असू द्यात, जिथं कुठं आपण असू, जिथं कुठं कशाही परिस्थितीमध्ये आपण असू, त्या ठिकाणी नामस्मरण करायला कुठल्याही प्रकारचा विधी निषेध नाही. महाराजांनी एवढं सुद्धा सांगितलं की तुम्ही नामस्मरण करताना तुम्ही शुचिर्भूतच असलं पाहिजे, स्नान करूनच घेतलं पाहिजे, हेही बंधन नाही. अगदी महिलांना सुद्धा त्यांनी त्यांच्या मासिक धर्मात सुद्धा नामस्मरण करावं, इतकं सोपं तत्वज्ञान महाराजांनी सांगितलंय. काय करायचंय काय म्हणजे खूप आपल्याला करून काय म्हणजे आपल्याला आम्ही एवढं स्नान करतो, संध्या करतो, हे करतो, अर्घ्य वाहतो, हे करतो, ते करतो. महाराज म्हणले तुम्ही करता ना ठीक आहे, पण
त्याला मी वाईट म्हणत नाही म्हणले महाराज, पण ह्याचा अट्टहास आणि दुराग्रह मात्र तुम्ही बाळगू नका, महाराजांनी स्पष्ट सांगितलंय. आणि म्हणून महाराज जे म्हणायचे, ऐका काळजीपूर्वक, की मला शहरातल्या श्रीमंत आणि विद्वान माणसांपेक्षा मला खेड्यातले गरीब आणि अडाणी माणसं आवडतात. त्याला कारण असं सांगितलं की ही माणसं मी सांगितलं की नामाला लागतात, विचारत बसत नाहीत, तर्क कुतर्क काढत नाहीत. त्या नामाने काय होईल, काय होईल, कसं होईल, होईल का माझं काम, असलं काहीही म्हणत नाहीत. आणि म्हणून ही सगळी सर्वसामान्य माणसं महाराजांना खूप आवडायची. लक्षात येत आहे. आणि त्या माध्यमातून महाराजांनी हे नामप्रचाराचं आणि नामप्रसाराचं काम सुरू ठेवलेलं होतं. आता ज्यावेळेस, खरं तर आज आपण ब्रह्मानंद महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवामध्ये आहोत, ब्रह्मानंदांसारखा शिष्य त्यांना मिळाला. म्हणजे हा शिष्य खर तर ब्रह्मानंदांच्या चरित्रामध्ये जर आपण बघितलं तर ब्रह्मानंद महाराज हे गोंदवलेकर महाराजांच्या समोर कधीही खाली बसले नाहीत. लक्षात घ्या, कायम उभेच राहिलेले असतात आणि अगदी जवळ पण नाही, मागे उभं राहायचे, जाऊन काम असलं तरच पुढे यायचे. लक्षात येत आहे. आता आत्ताच्या गुरूंकडे तुम्ही बघा, त्यांचे चेले, त्यांचे शिष्य काय पद्धतीनं वागतात, कसं असतं, हा फरक मी तुम्हाला सांगतोय. आणि कधी इतकी लीनता आणि इतकी नम्रता त्यांच्यामध्ये होती आणि ते महाराजांना आवडणार होत. म्हणजे महाराजांनी जसं सांगितलं की स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश भावे, हाच सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे. महाराजांचं सगळ्यात महत्वाचं की महाराज स्पष्टपणे महाराजांनी म्हटलं की कोणाचंही मन तुम्ही दुखवू नका. गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कुणाचंच मन दुखवलं नाही. किती त्रास झाला हो महाराजांना, आयुष्यभर त्रास सोसला ना, किती लोकांचा त्रास, अगदी घरातल्या लोकांचा सुद्धा त्रास सोसला महाराजांनी. महाराजांना मारायला टपलेली घरातली मंडळी होती. महाराज मरता मरता वाचले, महाराजांच्यावर विष प्रयोग झाला. लक्षात येत आहे इतकं सगळं, आणि तरीही महाराज या लोकांशी नम्रतेनंच वागले. त्या लोकांना कुठल्याही प्रकारचं अपशब्द त्यांनी कधी वापरले नाहीत. उलट भांडणं झाली, वाद झाला, तरी पण घरात लगेच तयारी, जेवायला त्या सगळ्या लोकांना चांदीच्या ताटात जेवायला वाढायची. या आमच्या घरी आलेला आहे तुम्ही, हे प्रेम आहे. आज आपण तो विचार आपण करतो का? कुणाचं मन आपल्याला दुखवायचं नाही, आपल्याला अहंकार नको, आपल्याला अभिमान नको. लक्षात येत आहे. हे सगळ्या गोष्टी जर पाळल्या ना आपण, तर आपण महाराजांचे आहे, अन्यथा आपण नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून महाराजांचा विचार पुढे नेणं ही महाराजांची सेवा आहे. तोच विचार ब्रह्मानंद बुवांनी नेला, म्हणून ब्रह्मानंद बुवा श्रेष्ठ ठरले. लक्षात येत आहे. ब्रह्मानंद बुवांनी या पद्धतीनंच त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं हे कार्य केलेलं आहे. ब्रह्मानंद महाराजांच्या जीवनाकडे जर बघितलं, मला गुरुसेवा त्यांची सेवा सांगायची आहे. ब्रह्मानंद महाराजांची गोंदवलेकर महाराजांच्या प्रती काय सेवा होती हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण पण अनुग्रहित आहे ना गोंदवलेकर महाराजांचं. काय करावं लागतं आपल्याला? काही नाही, आपल्याला अनुग्रह दिला, श्रीराम जयराम जय जयराम म्हणा म्हणले झालं. काय आपल्याला त्रास आहे, त्यांनी किती त्रास सहन केला याची आपल्याला जरा तरी कल्पना असली पाहिजे. आणि त्यांना खर तर अतिशय, ज्याला असं मी म्हणेन की वेद व्युत्पन्न मोठ्या घराण्यामध्ये जन्माला आलेले ब्रह्मानंद बुवा, जालिया मध्ये कर्नाटकात, आणि मग घरातले त्यांचे वडील बाळंभट्ट असू द्यात किंवा जीवबाई असू द्यात, आई, सगळ्यांनी तत्वज्ञान किंवा त्याला मी असं म्हणेन संस्कृत प्रचूर सगळे असणारे, वेद व्युत्पन्न असणारे, विद्वान असणारी सगळी मंडळी. आणि त्या घरात त्यांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर लहानपणापासूनच ब्रह्मानंद महाराजांच्या कानावर हे सगळे श्लोक, स्तोत्र वगैरे सगळं पडत होतं. आणि थोड्याच काळात 2 वर्षाची झाली की सगळं पाठ, सगळे मंत्रपाठ आहे, श्लोक पाठ आहे, सगळं पाठ आहे. अतिशय हुशार. शाळेमध्ये घातलं. त्यांच्यात आणि ब्रह्मानंद महाराजांच्यात सुद्धा, यात सुद्धा साम्य आहे. म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या जीवनात पण असंच घडलं. त्यांना शाळेत घातलं, पण महाराजांना आधीच सगळं पाठ, एक पाठी असणारे, फार काही अभ्यास करावा लागायचा नाही.
आणि त्यामुळं ते पण मोकळे राहायचे, ते पण मुलांमध्ये खेळत बसायचे, बाकी मुलांचा अभ्यास बुडायचा. तसंच ब्रह्मानंद महाराजांच्या बाबतीत पण झालं, बाकी मुलांचा अभ्यास होईना. ह्यांचं नाव अनंत होतं ब्रह्मानंद महाराजांचं. ब्रह्मानंद कसं पडलं आपण बघूयात. पण हे अनंत असणारे मग मुलांबरोबर खेळत असताना मग गुरुजी त्यांना म्हणायचे, मास्तर म्हणायचे की अरे तुझा अभ्यास झाला हे ठीक आहे, पण या मुलांचं का नुकसान करतोयस म्हणे. आणि मग तरी पण ते खेळत बसायचे त्यांची. शेवटी घरी वडिलांना सांगितलं, आईला सांगितलं. त्यांच्या वडील म्हणले की आम्हाला आज इतकं वाईट वाटतंय की आमच्या पोटी असा करंटा जन्माला आला. आणि ते कानावर त्यांच्या पडल्याबरोबर ब्रह्मानंद महाराजांनी मनामध्ये विचार केला की आता आपल्याला इथं राहायचं नाही. त्यांनी विचार केला आणि त्यांचं कुलदैवत असणार बदामीची बनशंकरी देवी जालियापासून जवळ आहे, आणि बनशंकरी देवीच्या मंदिरात गेले, देवीसमोर बसले आणि देवीला प्रार्थना केली की मला आता मी स्वतःला संपवून घेणार आहे, मला काही जगायचं नाही म्हणे. आणि म्हणून तिथल्या असलेल्या पुष्करणीमध्ये उडी टाकायला म्हणून ते गेले. अशी उडी टाकली उडी, तेवढ्यात वरच्यावर कुणीतरी खेचून घेतलं आणि परत बाजूला आल्यावर परत एकदा उडी टाकायचा प्रयत्न केला आणि परत ते धरलं आणि त्या प्रत्यक्ष जगन्मातेनं, अंबिकेनं त्यांना ओढून परत बाहेर आणलं. आणि त्यानंतर देवीच्या समोर ते नतमस्तक झाले आणि देवीनं प्रत्यक्ष दृष्टांत त्यांना दिला आणि त्यांना असं सांगितलं, अरे तू जीव देण्यासाठी जन्माला आलेला नाहीस, तुला कितीतरी लोकांचं जीव वाचवायचे, कितीतरी लोकांना जीवदान देण्याचं काम तुला करायचं म्हणे. आणि मग तिथनं ते निघाल्यानंतर ते पुढं फिरत 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 सगळीकडे फिरत होते. आणि फिरत असताना मग आता सगळ्यात महत्वाचं काय की लोक म्हणले की आता ठीक आहे, गुरु शोधार्थ जायला पाहिजे, गुरु तर पाहिजेत, गुरुशिवाय काही नाही ना, गुरु आपला वाटाडे असतो, गुरु पाहिजेच. लक्षात येत आहे, गुरु शिवाय काही नाही. लक्षात येत आहे की जीवनामध्ये आपल्या गुरु असावा, सद्गुरु असावा, तर आपलं जीवन परिपूर्ण होत. म्हणजे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की संत नामदेव महाराजांना सुद्धा एकदा अहंकार झाला आणि विठ्ठलाच्या दरबारामध्ये सगळे संत बसलेले असायचे. नामदेव महाराज आहेत, माऊली आहेत, त्याचबरोबर तुमच्या गोरोबा काका आहेत, निवृत्तीनाथ आहेत, मुक्ताबाई, सोपान, सगळे जे संत होते ते सगळे बसलेले असायचे. आणि ह्यांचं स्थान मात्र पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये, नामदेवरायाचं स्थान मात्र विठ्ठलाच्या अगदी जवळ. आणि इतके जवळ असल्यावर त्यांचा अहंकार वाढला, मीच त्यांच्या जवळ जास्त आहे, मीच मोठा आहे ह्या सगळ्यांपेक्षा. ते मनामध्ये भाव निर्माण झाला. आणि मग एकदा आळंदीमध्ये संत संमेलन भरलं आणि या संत संमेलनामध्ये सगळे संत गोळा झाले. मग सगळे संत आहेत, म्हणजे नामदेव महाराज आहेत, तुमचे निवृत्तीनाथ आहेत, सोपान काका आहेत, मुक्ताबाई आहेत, सगळे संत आले तिथं, गोरोबा काका आहेत, सगळे संत मंडळी जमली. आणि संत मंडळी जमल्यानंतर मग मुक्ताबाईंनी काय केलं, मुक्ताबाईंनी गोरोबा काकांच्या हातातलं थापटणे घेतलं. ते कुंभारच होते ना, ते थापटणं त्यांच्या हातात होतं. थापटणं घेतलं आणि प्रत्येक संतांच्या डोक्यावर मारायला चालू केली. आता मुक्ताबाई लहान आहे म्हणल्यावर कुणी काही म्हणत नव्हतं आणि तिनं प्रत्येकाच्या डोक्यावर मारत होती. आणि एकाच्या डोक्यावर मारलं, हा ठीक आहे, हे मडकं पक्का आहे, हे मडकं पक्का आहे, हे मडकं पक्का आहे, असं ती म्हणत होती. आणि ज्यावेळेस नामदेवरायांच्या डोक्यावर ते बसलं त्यावेळेस नामदेवरायांना खोप पडली, रक्त यायला लागलं. आणि त्यावेळेस मुक्ताबाई असे म्हणाले, हे मडकं तर कच्चच दिसतंय म्हणे. नामदेवरायांना राग आला, मी एवढा मोठा संत आहे, मी एवढा मोठा, आणि बारकी पोरगी म्हणली आणि माझ्या डोक्यात मारलंय आणि हा मडकं कच्चं आहे म्हणते. त्यांना राग आला. रागाने ते भगवंताकडे गेले, पांडुरंगाला म्हणले, बघा असं घडलेलं आहे आणि कच्चं मडकं आहे. म्हटले मग असू दे म्हणले, तर काय म्हणले, मग म्हणले मी तुमच्या जवळ आहे ना सगळ्यात. हो म्हणले, जवळ आहेस की, नुसता जवळ आहेस म्हणलं, पण माझं स्वरूप तुला ओळखता आलं का म्हणले.
त्यावेळेस नामदेवराय म्हणले, हो ओळखलंय तुम्हाला, ठीक आहे बघू म्हणले आपण. दुसऱ्या दिवशी नामदेवराय वाळवंटामध्ये असे पौडलेले आहेत आणि पौडलेले असताना प्रत्यक्ष परमात्मा विठ्ठल आणि रुक्मिणी माता दोघं घिसाड्याच्या रूपात तिथं आली आणि घिसाड्याच्या रूपात आले, त्यांच्याशी बोलले, चर्चा केली, निघून गेले. आणि संध्याकाळी ज्या वेळेस परत हे सगळा दरबार भरला त्यावेळेस पांडुरंगाने विचारलं, तू माझ्या जवळ आहेस ना? नामदेवरायला विचारतायत, तू माझ्या जवळ आहेस ना? हो आहे की म्हणे. माझं स्वरूप ओळखतोस? ओळखतो की म्हणले. मग आज आपली भेट झाली का? नाही झाली म्हणले, आत्ताच आपली भेट होती. अरे म्हणले, दुपारी आम्ही तुझी भेट घेतली म्हणले, मी आणि रुक्मिणी माता दोघंही तुझ्याकडे आलो होतो म्हणले, आणि तो प्रसंग त्यांनी सांगितला. त्यावेळेस नामदेवरायांच्या लक्षात आलं की आपण त्यांना ओळखू शकलेलं नाही. आणि मग पांडुरंगाने सांगितलं, तुला जर माझी ओळख करून घ्यायची असेल, मला ओळखायचं असेल, तर तुला गुरु करावा लागेल. आणि म्हणून पांडुरंगाने स्वतः नामदेवरायांना विसोबा खेचरांच्याकडे पाठवलं. आणि पुढची कथा मी सांगत नाही. म्हणजे गुरु शिवाय भगवंत भेटत नाही हे मुद्दा म्हणून आपल्याला लक्षात आलं पाहिजे. एकमेव संत असे झाले समर्थ रामदास स्वामी, त्यांना गुरुची गरज वाचली नाही. लक्षात येत आहे? 13 कोटी रामनाम जप केला, प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र अवतरले त्यांच्या समोर. लक्षात येत? एकमेव. बाकी सगळीकडे जरी आपण बघितलं तरी आपल्याला लक्षात येईल की गुरु शिवाय भगवंताची भेट नाही. मग आता गुरु तरी चांगला भेटला पाहिजे. गुरु चांगला भेटला पाहिजे. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे ना की गुरु करायचा आहे तुम्हाला, तर तो गुरु तुम्ही तपासून बघा म्हणायचे. म्हणजे आत्ताच्या काळातल्या लोकांना हे सांगणं गरजेचंच आहे. गुरु तपासून बघा. आणि ते म्हणायचे, गुरु नुसता तुम्ही दिवसा तपासू नका, रात्री पण तपासा. म्हणजे आत्ताच्या काळात ही गोष्ट नक्की खरी आहे असं आपल्याला वाटतं ना. कशा प्रकारचे गुरु निघालेले आहेत, तथाकथित गुरु. आणि म्हणून हा गुरु आपल्याला मिळाला, आपलं परम भाग्य हे आहे. आणि असे गुरु मिळणं हे आपलं भाग्य असतं. मग आता एक दिवस घटना अशी घडली की ब्रह्मानंद महाराजांचे वडील बाळंभट्ट हे नदीवर स्नानाला गेलेले होते. त्यांच्या घरी पूर्वापार पद्धत, कधी घरी कुणी गरम पाण्याने आंघोळ करत नव्हतं, सगळे विहिरीला आंघोळीला जायचे. विहिरीवर आंघोळीला गेले होते. विहिरीवर आंघोळीला गेल्यानंतर मग आंघोळ वगैरे झाले आणि त्या कठड्यावर येऊन उभे राहिले विहिरीच्या, सप असतो ते सपावर. आणि इतक्यात त्यांना एका कोपऱ्यात काहीतरी लाल कपड्यात बांधलेलं काहीतरी दिसलं, गाठोडं. आणि म्हणून त्यांनी जवळ गेले, ते गाठोडं सोडलं तर त्यात एक श्रीफळ होता आणि श्रीफळला एक धागा गुंडाळलेला होता. आणि तो धागा गुंडाळलेला होता, त्यांनी बघितलं आणि मग त्यांना आनंद झाला. आणि त्यांनी तो नारळ घेतलं, ते गाठोडं घेतलं, घरी आले. त्यावेळेस बाळंभट्टच्या मंडळी जीवबाई ह्या गरोदर होत्या. आणि मग त्यांनी सांगितलं की आज आपल्याला सगळ्यात महत्वाचं, ह्या नारळाला जो बांधलेला धागा आहे हा अनंत आहे. आणि आता आपल्याला अनंत चतुर्दशीचं व्रत आयुष्यभर करायचं आहे. आणि त्यांना बोलवून घेतलं, मंडळींना सांगितलं की तुमच्या पोटी एक महान संत जन्माला येणार आहे, तो जगताचा उद्धार करणार आहे. त्या दिवशी आणि त्यांनी मनामध्ये ठरवलं की जो जन्माला येणारे बाळ आहे त्याचं नाव अनंत ठेवायचं. म्हणून ब्रह्मानंद महाराजांचं नाव अनंत आणि पुढे ते अनंत शास्त्री झाले. शिक्षण इतकं घेतलं, मी तुम्हाला असं म्हणेन की वेदशास्त्रांचं शिक्षण जे आहे हे वेद शिकणं सोपं नाही. म्हणजे कृष्णदेव शास्त्री म्हणून काशीमध्ये एक मोठे विद्वान होते आणि त्यांच्याकडे हे गेले आणि त्यांना म्हणाले, ब्रह्मानंद महाराज म्हणाले, मला लहान वय आहे, म्हणले की मला वेद शिकायचेत. म्हणले, अरे म्हणले वेद शिकायचे 10 वर्ष लागतील म्हणले तुला वेद शिकायला. ठीक आहे म्हणले, राहिले तिथं. आणि बुवा ते वेद मी तुम्हाला मुद्दामून सांगेन, ब्रह्मानंद बुवांनी हे शिक्षण केवळ आणि केवळ एक 3 वर्षामध्ये सगळं शिक्षण पूर्ण केलं वेदांचं. म्हणजे विद्वत्ता किती प्रचंड मोठी. आणि हे वेदशास्त्र संपन्न असणारे ब्रह्मानंद बुवा हे मग गुरुच्या शोधार्थ बाहेर पडलेले आहेत. आता गुरु शोधायचे
मग गुरुला कुठं शोधावं, काय करावं? त्यावेळेस सगळीकडे भारतभर शोधत असताना संपूर्ण भारत भ्रमण झालं. आणि झाल्यानंतर एके दिवशी इंदोरमध्ये आलेले असताना भैयासाहेब मोडक, जे गोंदवलेकर महाराजांचे शिष्य, त्या भैयासाहेब मोडकांच्या घरी ते आले. आणि भैयासाहेब मोडक त्यांना म्हणाले, शास्त्रीजी तुम्ही आला तिथं, थांबा म्हणले, आता आमचे सद्गुरू येणार आहेत म्हणले गोंदवलेकर महाराज इंदोरात, तुम्ही थांबा म्हणले, आज प्रवचन आहे संध्याकाळी. आणि असं म्हटल्यानंतर ते म्हणले ठीक आहे. आणि मग त्या प्रवचनाला, जिथं प्रवचन होतं तिथं हे गेले भैयासाहेब मोडक. हे म्हणले मी येतो मागणं जायचं त्यांना, पण त्यांच्या मनात अहंकार निर्माण झाला ब्रह्मानंद बुवांच्या, की अरे मी एवढा विद्वत्ता मिळवलेला माणूस, एवढे वेदशास्त्र संपन्न असणारा माणूस, आणि कुठला सद्गुरून काय म्हणले, कसला माणूस असेल तो, असं मनात एक विचार आला त्यांच्या. आणि ते गेले नाहीत, बसले इकडंच. आणि परत संध्याकाळी ज्यावेळेस भैयासाहेब मोडक घरी आले आणि म्हणले की आला नाही म्हणले तुम्ही, नाही म्हणले नाही आलो. पण त्यांच्या मनात मात्र विचारचक्र सुरू झालं, आपण जायला पाहिजे होतं का. आणि मग काही आधार सापडेना, मन सगळं विषण्ण झालेलं होतं, अस्वस्थ होते. आता काय करायचं, सद्गुरू कुठे शोधायचा. आणि म्हणून ते त्याच रात्री नरसोबाच्या वाडीमध्ये आले. रात्री नरसोबाच्या वाडीत आले, दत्तगुरूंचं दर्शन घेतलं. आणि तिथल्या ज्या ओढ्या आहेत त्या एका ओढीमध्ये ते ध्यानस्थ बसले. ब्रह्मानंद बुवा ध्यानस्थ बसले, ध्यान लागलं. आणि ते प्रार्थना करत होते की मला सद्गुरू द्या. आणि तेवढ्यात 7 दिवस अन्न पाणी काही नाही, 7 दिवस हे त्यांची अशी तपश्चर्या चाललेली होती केवळ सद्गुरू प्राप्तीसाठी. 8व्या दिवशी प्रत्यक्ष दत्तप्रभू यती रूपाने त्यांच्या समोर आले आणि त्यांना उठवलं आणि म्हणले, अरे बाळा, तुला तुझा सद्गुरू तुला दिलेला आहे, पण तू तो बघितलेला नाही. म्हणजे तू लक्षात येत आहे. मग त्यांच्या लक्षात आलं. मग लक्षात आल्यानंतर त्याच्या आधी अशी घटना घडली होती इंदोरमध्ये, की दुसऱ्या दिवशी जेव्हा ते गेले परत, आज नाही झाला तर दुसऱ्या दिवशी जाऊ म्हणून दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते महाराजांना भेटायला गेले, त्यावेळेस खिडकीतनं त्यांनी बघितलं महाराज असे बसलेले आहेत, कौपिनधारी आहेत महाराज. आणि सगळ्या महिला मुली सगळ्या महाराजांच्या समोर आहेत, गोंदवलेकर महाराजांसमोर. आणि कुणी पाय दाबतंय, कुणी हात दाबतंय, कुणाला महाराज म्हणतायत अरे रामनाम आपण घेतलं पाहिजे, रामनामाला सोडू नका वगैरे सगळं चाललेलं आहे. आणि हे बघितलं ब्रह्मानंद बुवांनी आणि त्यांच्या मनात विकल्प आला, अरे असलाच बुवा माझा कसा सद्गुरू होईल. हे बायका पोरं ही सगळे अशी घेऊन बसणारा विकल्प मनामध्ये आला. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो गुलांमध्ये असे, तो स्त्रियांमध्ये बैसे, पण ऐसा निर्विकारी जगिनी नाही पाहिला. लक्षात येत आहे. आणि त्यांच्या लक्षात आलं नाही आणि त्यांना वाटलं असला सद्गुरू कशाला आपल्याला. तर मनात त्यांच्या तो विचार होता. पण दत्तप्रभूंनी त्यांना सांगितलं, तेच सद्गुरू तुझे आहेत, तू धिक्कारून त्यांना आलायस, तू परत जा. आणि परत महाराज गेले. महाराज आले इंदूरला. आणि इंदूरला आल्यानंतर इंदूरला म्हणजे निघाले, अगदी धावत नाही पळत निघाले. आणि 4 दिवस धावत पळत जाऊन पहाटे पहाटे भैयासाहेब मोडकांचं दार ठोठावलं. भैयासाहेब म्हणले, कुठं गेला होता म्हणले तुम्ही. नाही म्हणले, मी तिकडे गेलो होतो म्हणले नरसोबाच्या वाडीला. आता काही नाही म्हणले, ते कधी येणार आहेत तुमचे सद्गुरू म्हणले, ते गोंदवलेकर महाराज कधी येणार आहेत. मग त्यांनी सांगितलं असं असं योगायोगाने म्हणले ते आहेत, आता आलेले आहेत आजच इंदोरमध्ये आणि संध्याकाळी त्यांचं प्रवचन आहे. मग संध्याकाळी प्रवचनाला हे गेले आणि परत त्या दारात त्यांचं अजून धाडस होत नव्हतं, काय करावं. दारात असे उभे राहिलेत आणि आत महाराजांना बघितल्याबरोबर प्रत्यक्ष मारुती राया महाराजांच्या रूपात त्यांना दिसले. लक्षात येत आहे. मारुती अवतार, मारुती राया दिसल्यावर मग मात्र त्यांचं अरे मी खूप चुकलोय म्हणले. धावत गेले, महाराजांचे पाय धरले आणि ओक्साबोक्शी रडायला लागले. सगळे चरण त्यांनी आनंदाश्रूंनी भिजवून टाकले महाराजांचे. आणि मग महाराजांनी त्यांना उठवलं, पाठीवरनं हात फिरवला, जवळ घेतलं आणि काही नाही म्हणले, आता तू माझ्याजवळ राहायचंयस.
माझ्याजवळ राहायचंय म्हणल्यानंतर ठीक आहे म्हणले, माझ्याबरोबर तू गोंदवल्याला चल म्हणले. आणि गोंदवल्याला त्यांना घेऊन गेले. गोंदवल्यात काही काळ राहिल्यानंतर मग म्हणले, अजून काही परीक्षा संपली नव्हती हो, म्हणजे फक्त घेऊनच गेले होते ना. म्हणजे आता तुला एक काम करायचंय म्हणले, तुला मी 3.5 कोटी जपाचं पुरस्करण करण्याचा मी आदेश देतोय म्हणले तुला. आणि तुला ते पूर्ण करायचंय कुठं, तर नर्मदेच्या काठावरती ओंकारेश्वर जवळ सर्पेश्वरी नावाचं एक मंदिर आहे महादेवाचं, त्या ठिकाणी जाऊन तुला ते पुरस्करण पूर्ण करायचंय. आता हे कधीच माहिती नाही, वय लहान आहे, आता इतक्या लांब जायचं. पण ब्रह्मानंद महाराजांनी मनामध्ये ठरवलं मला जायचंय. आणि ब्रह्मानंद महाराज आगेकूच करत करत त्या ठिकाणी पोहोचले. जाऊन बघितलं, तिथलं जे मंदिर होतं ते मंदिर दिसत पण नव्हतं. प्रचंड मोठे जंगल नर्मदेच्या काठी, आणि त्या जंगलामध्ये असणारं ते मंदिर शोधून काढलं. आणि ते सगळी जाळे जळमट हे सगळी स्वच्छता त्यांनी केली. कुणीच येत नव्हतं, निर्मनुष्य असणारा भाग. वाघ, सिंह, अस्वल, कोल्हे, तरस सगळे श्वापद तिथे फिरत असायचे. आणि तिथं माणूसच नाही कोणी. त्यांनी ते सगळं स्वच्छ केलं. स्वच्छ करून मग ती शिवपिंडी सापडली, पांढऱ्या स्फटिकाची ती शिवपिंडी. त्यांनी ते सगळं स्वच्छ केलं, अभिषेक घातला, सगळं झालं. आणि त्यांच्या अनुष्ठानाला सुरुवात झाली. ऐका त्यांचं अनुष्ठान काय आहे ते. आपण गुरुसेवा करतो म्हणतो ना आपण सगळे, त्यांची गुरुसेवा ऐका. आणि अनुष्ठानाला सुरुवात केली. रोज रात्री 2 वाजता उठावं. 2 वाजता उठल्यानंतर त्या झाडीतनं, रस्ताच नाही, त्या झाडीतनं शोधत शोधत खाली, नदी जवळच होती, नदीवरती जावं. नर्मदेमध्ये जाऊन डुंबावं, त्याच्यात अंग सगळं ओलं झालं, अंघोळ झाली की ओलं त्या अंगाने यायचं, पिंडी समोर बसायचं. आणि शिवपिंडी समोर ध्यान अखंडपणे श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम चालू व्हायचं. पहाटे म्हणजे रात्री 2ला बसलेले ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत कसल्याही प्रकारचं पाणी नाही, अन्न नाही, काय नाही. आणि अनुष्ठान चालू, श्रीराम जयराम जय जयराम मंत्रोच्चारण चालू. आणि नंतर 4 वाजता मग थोडं उठायचं, परत नर्मदेच्या पाण्याच्या तिथं जायचं. ज्या झाडांना फळं आणि फुलं लागतात त्या झाडांची पानं घ्यायची आणि ती पानं त्या नर्मदेच्या पाण्यात कुस्करायची आणि ते अन्न ते खायचे. आणि ते अन्न खाऊन झालं की परत येऊन बसायचे, परत नामस्मरण सुरू. रात्री 12 वाजेपर्यंत ते बसणार. रात्री 12 वाजता थोडा वेळ डुलकी, 2 वाजता परत उठून परत दिनक्रम चालू. असं चाललेलं होतं. नामस्मरण अखंडपणे चाललेलं होतं. आणि हे नामस्मरण सुरू असताना एके दिवशी डोळे झाकलेले आहेत, ध्यान चालू आहे, आणि एक वाघ डरकाळी जोरात दिली वाघाने. आणि ह्यांनी डोळे झाकलेले आहेत. तो वाघ त्या मंदिरामध्ये आला आणि बुवांच्या सगळ्या बाजूंनी, त्यांच्या बाजूनी फिरायला लागला. मोठमोठ्या डरकाळ्या घेत होता. त्यांना ते जाणवत होतं. आणि त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की अरे जे असेल ते माझे गोंदवलेकर महाराज बघून घेतील, मला काही त्याची काळजी करायची नाही, काय असेल ते असेल. त्यांनी डोळे उघडले नाहीत. आणि थोडा वेळ हा वाघ डरकाळ्या मारत मारत फिरत राहिला आणि निघून गेला. नरभक्षक असणारा वाघ, पण जराही धक्का लावला नाही. त्यानंतर घटना अशी घडली एके दिवशी की त्या पिंडीमधून काळे कभिन्न असे 4-4, 5-5 फूट लांबीचे काळे सर्प त्या पिंडीतून निघाले. आणि हे सगळे सर्प ब्रह्मानंद बुवांच्या अंगावर यायला सुरुवात झाली. अंगावर आले, सगळ्या अंगावर येऊन हळूहळू त्यांना आवळायला सुरुवात केली त्यांनी. आणि आवळत 2 सर्प त्यांच्या गळ्याभोवती त्यांनी आवळलं, 2 फडे काढून बसले त्यांच्या डोक्यावर. त्यांनी डोळे झाकलेले आहेत, अंगाला थंड स्पर्श होतोय. आणि हे सगळं होत असताना मग गळा आवळायला सुरुवात झाल्यावर मग त्यांना असं वाटलं की महाराजांनी दिलेला मला जे आहे संकल्प आहे, तो संकल्प जर पूर्ण व्हायचा असेल
तर मी जिवंत राहिलं पाहिजे, अन्यथा संकल्प पूर्ण होणार नाही. 3.5 कोटी जप होईल कसा? आणि म्हणून डोळे उघडले आणि जोरात त्यांनी महाराजांना हाक मारली. महाराज अशी हाक मारल्याबरोबर त्या स्फटिकरूपी त्या पांढऱ्या पिंडीमधून प्रत्यक्ष सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज वरती आहे. आणि त्यांनी ब्रह्मानंद महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यावेळेस त्यांना महाराजांनी अनुग्रह दिला आणि ब्रह्मानंद हे नाव तेव्हा लागू झाले. अनंत शास्त्रीचे ते ब्रह्मानंद बुवा झाले. लक्षात येत आहे? किती कष्ट, किती त्रास, गुरूंनी सांगितलेलं किती पाळ, आपण किती पाळतो? आपण जरी म्हटलं आपण हाची सोबत करून तर नुसतं म्हणायचंय ना, किती पाळतो आपण त्यातलं? साधे साधे नियम सांगितले, साधे सोपे सोपे नियम, की दररोज आपल्याला कुणाशी निंदा करायची नाही, वाईट बोलायचं नाही, अपशब्द वापरायचे नाहीत. किती लोकांना सकाळपासून आपण संध्याकाळी झोपेपर्यंत आपण चिंतन करू, किती लोकांना आपण निंदा त्यांची करतो, किती लोकांना शिव्या देतो, किती लोकांना वाईट शब्द बोलतो. महाराज म्हणले आयुष्यात मी कधी माझी जीभ म्हणले मी वाईट शब्दांनी, अपशब्दांनी, शिवीनी कधीही विटाळलेली नाही. लक्षात घ्या, केवढा मोठा माणूस होता, केवढं मोठं तत्वज्ञान होतं ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराजांचं. आणि आपण मात्र त्यांचं म्हणतोय आम्ही महाराजांचे भक्त, आम्ही महाराजांचे अनुग्रहित, आम्ही महाराजांचे आहे. अरे पण महाराजांचा आपण किती पाळतो हा विचार आज आपण केला पाहिजे, ते चिंतन आपण केलं पाहिजे. त्याशिवाय महाराज आपल्याला भेटतील का? लक्षात येत आहे? महाराज तरी आधी भेटले पाहिजे, तेव्हा देव भेटणार आहे ना. लक्षात येतं? म्हणजे भगवंतांनी सुद्धा एवढे अवतार घेतले मनुष्य योनीत येऊन, त्यांना सुद्धा गुरूंची गरज भासलीच की. लक्षात येत आहे? म्हणजे ब्रह्मज्ञानी असणारे राम, पण वसिष्ठांची मदत लागलीच ना. लक्षात येत आहे? गुरूंशिवाय तरणोपाय नाही. मग आपल्याला गुरु आपल्याला मिळालेत, आपल्या गुरु आपलं परम भाग्य आहे. आणि ह्या गुरूंच्या माध्यमातून गुरूंनी सांगितलेलं तत्वज्ञान जीवनामध्ये आपल्याला पुढे न्यायचं. ते घटना अशी घडली, मुद्दामून मी सांगेन की सेवा काय असते ते तुम्हाला कळलं पाहिजे. सेवेचं स्थान काय आपलं, आता पुष्कळ ठिकाणी गोंदावल्यामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. तितकी मंडळी सेवा करणारी तिथं आहे. पौर्णिमेला गेल्यानंतर आपण बघतो प्रत्येक ठिकाणी सेवेसाठी वेगवेगळी माणसं असतात. म्हणजे तुमच्या जेवणाच्या सेवेमध्ये भोजनाच्या वेगळी, निवास व्यवस्थेच्या वेगळी, तिथं त्या अभ्यागत कक्षामध्ये वेगळी, त्या ऑफिसमध्ये वेगळी, परत झाडलोट करणारी वेगळी, स्वच्छता करणारी वेगळी, तिथं रांग लावणारी वेगळी, समाधी मंदिरातली वेगळी, सगळे सेवा करणारी मंडळी आहेत. बरोबर आहे ना? पण ही सेवा करत असताना, ऐका काळजीपूर्वक, ही सेवा करत असताना मग एखाद्याने मनामध्ये असं आणलं की अरे मी का झाडलोट करायची, मला तिथं समाधीच्या जवळ माझी सेवा पाहिजे, असं मनात. लक्षात येत आहे? महाराजांनी सांगितलं प्रत्येक सेवेकराजवळ आहे. म्हणजे तुम्ही मंदिरात असा, नाहीतर तुम्ही शौचालय स्वच्छ करत असा, मी तुमच्या जवळ आहे. कुठलीही सेवा असू द्या, त्या प्रत्येक सेवेमध्ये मी तुमच्या जवळ आहे. ही सेवा आपल्या मनामध्ये असली पाहिजे आणि ती सेवा आपण करणं गरजेचं आहे. घटना अशी घडली एकदा, नरवणे म्हणून गाव आहे, गोंदवल्यापासून एक 10-15 किलोमीटरवर नरवणे नावाचं गाव आहे. आणि महाराजांना एकदा नरवण्याला जायचं होतं, काहीतरी कार्यालयीन काम होतं, म्हणजे महसूल खात्यात. त्यावेळेस औंध संस्थान होतं, नरवण्याला पण महत्व होतं त्यावेळेस. आणि त्या नरवण्यात जाऊन जसं तलाठी त्यावेळेस आता त्या काळात त्या अधिकाऱ्याला काय म्हणत होते मला माहित नाही, पण त्याच्याकडे जाऊन काहीतरी कागदपत्र ती द्यायची होती, म्हणून नरवण्याला जायचं होतं. आणि मग महाराजांनी आपली टांगा काढायला सांगितला. टांगा आला, समोर उभा राहिला आणि त्या टांग्यामध्ये महाराज बसायला येणार. त्यावेळेस ब्रह्मानंद बुवा पण सेवेत होतेच ना तिथं. मग ब्रह्मानंद बुवांनी सगळी तयारी करायची. महाराजांना काय लागतं, महाराजांना पाणी प्यायचं, फिरकीच्या तांब्यात पाणी असायचं प्यायचं, आतासारख्या बाटल्या बिटल्या नव्हत्या. मग त्या फिरकीच्या तांब्या तो घेतला. महाराजांना काय काय लागतंय, खायला काय लागतंय, शेंगादाणे काय जे काय लागेल ते सगळं बरोबर घेतलं. आणि त्या दरम्यान महाराजांच्या जवळ तिथं असणारे गणपतराव दामले आणि मंजिरे
नावाचे 2 जण. महाराज त्यांना म्हणले ते चला तुम्ही पण. ते बरं म्हणले आणि महाराज त्या टांगाने बैलगाडी आणली होती. त्या बैलगाडीमध्ये काय झालं की ते आधीच जाऊन बसले 2, दामले आणि मंजिरे, आणि त्यानंतर महाराज येऊन बसले. मग महाराज गाडीत बसल्यानंतर गाडी जाणार एवढ्यात ब्रह्मानंद बुवा पळत आले. अनवाणी होते, पायात काही नाही काही नाही, आणि ते फक्त कशासाठी आले होते की महाराजांचं सामान गाडीत ठेवायला म्हणून आले होते. मग महाराजांनी सांगितलं अरे चल तू पण. आता चल म्हणल्यानंतर ते गाडीत बसतील का? महाराजांच्या जवळ अजिबात बसणार नाहीत ना. आणि मग त्यांनी गाडी चालू झाली, बैलगाडी पळायला लागली, त्याच्या मागं ब्रह्मानंद महाराज पळायला लागले. ऐका, मे महिन्यातलं ऊन आहे, दुपारचे 12 वाजले आणि पायात काही नाही, आत्तासारख्या सडका नाहीत, काही नाही, माती तापलेली इतकी, दगड माती सगळी, आणि पळत त्या तसल्या उन्हामध्ये महाराजांच्या मागं पळत चाललेत. पळत 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 चाललेत मागं. महाराज म्हणले अरे ये की वर. त्यांनी कधीही महाराजांच्या जवळ ते कधी बसले नव्हते. महाराजांनी त्यांना कधीच बसलेलं बघितलं नव्हतं. कायम उभे असायचे महाराजांच्या मागे. ते काय आले नाहीत. मग महाराजांनी काय केलं की आपल्या खडावा काढल्या पायातल्या आणि खाली फेकल्या. गोंदवलेकर महाराजांनी, ब्रह्मानंद भावांनी त्या खडावा घेतल्या आणि पायात नाही घातल्या, त्यांनी त्या डोक्यावर घेतल्या. त्यांच्या डोक्यावर घेऊन पळायला लागले. आणि मग ते नरवण्याला गेले, परत नरवण्यावरनं आले. आणि त्यावेळेस भाऊसाहेब केतकर तिथं होते. भाऊसाहेब केतकर म्हणले, काय म्हणले, हा भाऊसाहेब केतकरांना ते दामले आणि मंजिरे म्हणले, काय हा उद्धट माणूस आहे. म्हणजे त्याला महाराज म्हणत होते गाडीत बसतो, गाडीत बसला नाही, अनवाणी पळत आलाय म्हटले, इकडून तिकडून दोन्ही बाजूनी म्हटलं, आणि किती उद्धट आहे म्हणले, त्याला काय ऐकायला येत नव्हतं का म्हणले. त्यावेळेस भाऊसाहेब केतकरांनी त्या दोघांना सांगितलं की तुमचंच चुकलंय म्हणे. आधीच तुम्ही महाराजांच्या आधी गाडीत जाऊन बसलाय, काय त्यांच्या मांडीला मांडी लावून काय बसताय म्हणले. त्याचं अजिबात चुकलं नाही. मी तुम्हाला असं सांगेन की त्यांनी मला सांगितलं, ब्रह्मानंद भावांनी भाऊसाहेबांना सांगितलं की ज्यावेळेस महाराजांच्या पादुका माझ्या डोक्यावर आल्या त्यावेळेस माझं शरीर संपूर्णपणे थंड झालं म्हणले. माझ्या पायाला अजिबात पोळलं नाही, काही झालं नाही, काही नाही म्हणले. त्या पादुकांमुळे मी चांगल्या पद्धतीने गेलो पण आणि आलो पण. लक्षात येत आहे, ही सेवा आहे. ही सेवा आपल्या जीवनामध्ये आली पाहिजे ना. आपण ती सेवा केली पाहिजे ना. नुसतं म्हणायचं आम्ही महाराजांचे आहे, अरे पण महाराजांचे आहे, पण महाराजांच्या वचनाप्रमाणे तुम्ही जीवन जगता का, हाही खरा प्रश्न आहे. त्यांच्या वचनाप्रमाणे जगले ब्रह्मानंद महाराज, त्यांच्या वचनाप्रमाणे जगले. सगळं कुठल्याच प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या महाराजांच्या जीवनामध्ये एक प्रसंग असा घडला. सेवेचाच मुद्दा म्हणून सेवा आज मी घेतलाय विषयच. एकदा घटना अशी घडली की महाराजांना पंढरपूरला जायचं होतं. पंढरपूरला महाराजांनी बत्ताशा काढायला सांगितलं. बत्ताशा घोड्यावर महाराज बसले आणि सांगितलं ब्रह्मानंदांना, चला म्हणले आपल्याला जायचंय पंढरपूरला. आता महाराज बसलेत घोड्यावर. हे अंतर किती आपल्याला माहिती आहे, जवळजवळ 70-80 किलोमीटर आहे गोंदावल्यापासून पंढरपूर. आणि निघाले महाराज घोड्यावर बसलेत आणि हे मागं अनवाणी पळतायत ब्रह्मानंद बुवा. मग पळतायत पळतायत पळतायत. आणि यावेळेस नेमकं काय केलं महाराजांनी की नेहमीचा रस्ताच घेतला नाही, दुसऱ्याच रस्त्याने म्हणजे कडे कपारी, डोंगर दऱ्या, काटे कुटे, खासखळगे, त्यातनं त्यांचा घोडा चाललेला नाही, मागं बिचारे पळतायत. पळत 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 सगळे पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर मग महाराजांच्या घोड्याच्या मागं किती वेगात ते पळले असतील कल्पना आपण करू शकतो. सगळे पाय रक्तानी लाल लाल झाले होते, सगळीकडनं रक्त येत होतं, हाताला पायाला जखमा झाल्या होत्या, हे सगळं अंगातनं सगळा घाम निथळत होता. आणि महाराज म्हणले आता पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं, दर्शन घेतलं. परत राम मंदिरामध्ये आले. भडगावकरांनी तिथं पंगत बसवली आणि जिलबीचं जेवण होतं. महाराजांनी अशी जिलबीचा घास मुखामध्ये घेतला आणि त्यावर सगळेच बसलेले होते. ब्रह्मानंद महाराजांनी पण असा घास मुखामध्ये घेतल्याबरोबर ते तोंडात जिलेबीचा घास घालणार एवढ्यात महाराज म्हणाले, अरे म्हणले पंढरपूरला आल्यानंतर माझी नगर प्रदक्षिणा कधी चुकत नाही म्हणले. जा म्हणले ब्रह्मानंद. आणि तसाच घास टाकला.
आणि नगर प्रदक्षिणेला गेले. नगर प्रदक्षिणा, सगळी नगर प्रदक्षिणा करून आले. काय काय शिष्य असतो हे मी तुम्हाला सांगतो. आणि आले, महाराजांनी परत जवळ घेतलं, महाराजांनी डोक्यावरनं हात ठेवला आणि महाराज म्हणले, खूप त्रास दिला का रे मी तुला? नाही म्हणले, आज तुमची सेवा हे माझं जीवनाचं सार आहे. गुरूंची सेवा आहे ही, गुरूंची सेवा ब्रह्मानंद महाराजांनी कडेला नेली. किती सेवा करावी. आणि ती सेवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला सोपं आहे. सगळं गोंदवल्याला गेलो, 21 रुपये भरले, अनुग्रह घेतला, गुरुजींनी सांगितलं 1 माळ दररोज जप करा, झालं, आपलं कामच झालं. आणि एकाच माळेवर आपण, अरे आता माळा वाढवायच्या की नाही, आता जप वाढवायचा की नाही, नामस्मरण वाढवलं पाहिजे ना. पण नाही, आपण म्हणजे खर तर महाराजांचा जो विचार आहे, म्हणून मी आपल्याला निश्चितपणे म्हणेन की हे उत्सव वगैरे जे होतात, त्या उत्सवांमधनं आपल्याला काय घेऊन जायचंय हे आपल्या मनाशी आपण ठरवलं पाहिजे. उत्सवात हे आपण आल्यानंतर महाराजांनी आम्हाला काय दिलंय ते आम्ही कुठपर्यंत आता पाळतोय, किंवा त्याच्यामध्ये आमचे काय चुका होत आहेत. कधीतरी एकदा समोर महाराजांच्या बसून, महाराज चुकलंय आमचं, आम्हाला माफ करा, असं कधीतरी म्हणूयात. पण नाही, होत नाही आपल्याकडून ते. आणि म्हणून महाराजांच्या समोर नतमस्तक झालं पाहिजे. आणि त्यांच्याकडे आता ब्रह्मानंद बुवांनी प्रचंड मोठं काम केलं. महाराजांनी त्यांना सांगितलं की आता झालं म्हणले, आता तू इथं राहू नको म्हणले, मोठ्या झाडाखाली छोटं झाड वाढत नाही म्हणले, तू इथं राहायचं नाही, तू कर्नाटक पर्यंत जा. आणि मग महाराजांनी आपल्या पादुका त्यांना दिल्या. पादुका दिल्या त्यांच्याजवळ. पादुका दिल्यानंतर त्या पादुका आयुष्यभर ब्रह्मानंद बुवांनी आपल्या गळ्यामध्ये अडकवल्या, मंगळसूत्राप्रमाणे. माझ्या गुरूंनी मला दिलेले आहे. लक्षात येतं, इतकं प्रेम, इतकं प्रेम. आणि म्हणून गुरूंच्या प्रती असणारा तो भाव, तिथं गेल्यानंतर सुद्धा ब्रह्मानंद महाराजांनी शांत बसले नाहीत. एक मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगेन, उपासना प्रचंड करायला सांगितली, नामस्मरण प्रचंड वाढवा म्हणून सांगितलं. आणि ब्रह्मानंद महाराजांना महाराजांच्या पासून आपण जायचंय, दूर जायचंय, ही भावनाच त्यांना सहन होईना, तो विचारच त्यांना सहन होईना. कसे तरी ते आले आणि कर्नाटकामध्ये मग एका गावामध्ये ते गेल्यानंतर एके ठिकाणी डोंगराच्या गुहेमध्ये बसले ते जाऊन. आणि गुहेमध्ये बसल्यानंतर त्यांनी तिथं नामस्मरण सुरू केलं. नामस्मरण सुरू केलं, त्याला कितीतरी दिवस गेले. आणि एकदम एके दिवशी प्रत्यक्ष सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज तिथं अवतरले. आणि महाराज ब्रह्मानंदांना म्हणाले, बुवा तुम्हाला मी नामस्मरण तुम्हाला करा म्हटलं नव्हतं, नामस्मरणाचा प्रचार आणि प्रसार करायला तुम्हाला मी सांगितलंय. ह्याच्यासाठी तुम्हाला लोकसंग्रह वाढवला पाहिजे, जितके लोक वाढतील तितकं तेवढं काम तुम्ही करा म्हणते. आणि त्यानंतर महाराजांनी काम हातामध्ये घेतलं आणि जवळजवळ 3 ठिकाणी, तेरदाळ आहे, बिदरहळ्ळी आहे, नरगुंद आहे, त्या 3 गावांमध्ये 13 कोटी रामनाम जप महाराजांनी सगळ्यांकडनं करवून घेतला. केवढं तरी मोठं कार्य त्यांनी केलं. व्यंकटापूरचा बालाजी हे दैवत त्यांचं, आणि त्या व्यंकटापूरचा सुद्धा जीर्णोद्धार असू द्या, पुष्कळ काम केलंय. आपल्याला तेवढं वेळ नाही आपल्याला हे सगळं बघायला आणि सांगायला. म्हणजे एवढं काम महाराजांच्या हातून झालेलं आहे. ब्रह्मानंद महाराज ही छोटी आसामी नाही आहे. ज्यावेळेस महाराज त्यांना म्हणले, कारण गोंदावले ब्रह्मानंद महाराजांचं ज्यावेळेस घरातली सगळी मंडळी म्हणायला लागली की आता लग्न करायला पाहिजे, वय तेवढं आता तरुण वय आहे, 22-23 वर्षात झालेत, आता लग्न करायला पाहिजे. आणि त्या दरम्यान महाराजांच्या पायावर श्वेतकुष्ठ, ज्याला कोड आपण म्हणतो, हे सगळं दिसायला लागलं. त्यावेळेस ते म्हणाले की हे मी माझ्या उपासनेनं ज्यावेळेस घालवेल त्यावेळेस माझं लग्न करायचं. ते निघून गेले. मग महाराजांच्याकडे आले. आणि ज्यावेळेस महाराज प्रसन्न झाले होते त्यांच्यावर, त्यावेळेस ते म्हणाले, महाराज म्हणले त्यांना
गोंदवलेकर महाराज म्हणले ब्रह्मानंद बुवांना की म्हणले अरे तुझं ते कोड घालू का म्हणले आता मी. त्यावेळेस ते म्हणले की हे कोड घालवायची गरज नाही, सगळ्यात महत्वाचं माणूस कसा जगेल त्याच्या जीवनाचं कोड मला सोडवायचंय आणि त्याच्यासाठी मी काम करणार आहे. माझा कोड तसाच म्हटला तरी चालेल. केवढं मोठं मन हो. आपल्याला जर असं कोणी म्हटलं असतं तुमचा आजार अहो लगेच घालवा माझा आजार. लक्षात येत आहे. केवळ लोकांच्या हितासाठी, लोकांच्यासाठी म्हणून आयुष्यभर ब्रह्मानंद बुवा झटले. आणि म्हणून इथं आल्यानंतर सुद्धा या भूमीमध्ये जिथं त्यांनी देह ठेवलेला आहे, या भूमीचं म्हणजे त्यांनी ते ठरवलेलं होतं कुठं जायचं. ते एवढा प्रचंड मोठा कर्नाटक प्रांत. आणि एकदा ब्रह्मानंद महाराजांचं इतकं आठवत आहे की काय, ब्रह्मानंद महाराज एकदा गोंदवलेकर महाराजांच्या बरोबर पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेले होते. ऐका काळजीपूर्वक. आणि त्यावेळेस पद्धत अशी होती की पंढरीचा पांडुरंग आत्ता जसा दिसतोय ना तसंच त्या काळात होता. म्हणजे आता हे नवीन स्वरूप आहे ना, सगळं काढलंय, पहिलं सगळं लावलेलं वगैरे सगळं काढून मोकळा केलाय विठ्ठल सगळ्या बाजूने. आणि एक ओटा होता तिथं. आणि त्यावेळेस काय होतं तर चरणाचं दर्शन नाही, त्या ओट्यावर चढायचं आणि भगवंताला मिठी मारता येत होती विठ्ठलाला. आणि मग हे दोघं गेलेले आहेत, ब्रह्मानंद महाराज आणि महाराज दोघेही गेलेत तिथं दर्शनाला. मग महाराज त्या ओट्यावर चढले आणि पांडुरंगाला ज्यावेळेस महाराजांनी मिठी मारली त्यावेळेस प्रत्यक्ष त्या पांडुरंगाच्या डोळ्यातनं पाणी यायला चालू झालं. महाराजांच्या डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात झाली. त्यावेळेस ब्रह्मानंद महाराज असं म्हणाले की हा विठ्ठल जो आहे ना, हा विठ्ठल म्हणजे दगड नाही, आणि हे महाराज आहेत ना, हे महाराज नाहीत तर ते माणूस आहेत. लक्षात येत. हे माणूस नाही आहेत, हे वेगळं देव आहेत. म्हणजे खरं महाराज नाही आहेत हे, म्हणजे माणसामध्ये असलेला तो देव आहे, प्रत्यक्ष भगवंत आहे. लक्षात येत आहे. पण ह्या गोष्टी ज्यावेळेस ह्या घडतात आपल्याला खूप वेळा असं वाटतं की हे कपोल कल्पित आहे का, खोटं आहे का. अरे कसलं खोटं आणि कसलं. मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगेन. बऱ्याच वेळा मी आता ह्या वर्षामध्ये एक दोन घडलेल्या घटना बऱ्याच ठिकाणी मी सांगितल्या. महाराज आहेत म्हणजे आहेतच. आपण असं म्हणून महाराज आहेत का, आहेत. ज्यावेळेस महाराजांनी देह ठेवला गोंदवलेकर महाराजांनी, त्यावेळेस त्यांनी देह ठेवण्याच्या आधी कर्नाटकातल्या एका काही महिलांना त्यांनी बोलवलेलं होतं अनुग्रहासाठी. आणि नेमका देह ठेवल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्या महिला तिथं आल्या. आता महाराजच गेले, रडायला लागले, आता आम्हाला अनुग्रह कसा मिळणार, काय होणार. आणि महाराज पण गेले म्हणले. आणि त्याच दिवशी रात्री महाराजांनी स्वप्नामध्ये या माऊल्यांना दृष्टांत दिला आणि त्यांना प्रत्येकीला एक माळ दिली आणि तुम्हाला मी अनुग्रह दिला सांगितलं. कानात मंत्र फुंकला आणि प्रत्यक्ष माळा हातात. लक्षात येत आहे. ते महाराज नाहीत का, महाराज आहेत. त्याचं उदाहरण मी तुम्हाला मुद्दा म्हणून सांगेन. एक घडलेली घटना मी तुम्हाला सांगणार आहे. थोडंच एक 5 मिनिटं काका आणि संपवतो मग मी. घडलेली घटना तुम्हाला सांगेन. पुण्यामध्ये वारजाला आता एक नजीकच्या 4-5 वर्षात घडलेली घटना आहे. आणि वारजाला एक माऊली, मावळातली नऊवारी साडीतली मावळातली महिला त्या वारजाच्या पुलाखाली पुण्यात भाजी विकायला बसायची. भाजी विकायला बसत असताना तिचं काम चाललेलं असायचं. भाजी विकायची, भाजी विकून झाली की मग थोडा वेळ ती वहीत काहीतरी लिहायची. म्हणजे व्यवहार संपला की वहीत काहीतरी लिहायची. आणि एक मुलगा, तिथं ब्रह्मचैतन्य सोसायटी पण आहे त्या ह्याच्या वारजात, तिथलाच एक मुलगा, एका बंगल्यातला एक 20-22 वर्षाचा मुलगा होता. तो नेहमी बघायचा की ही महिला काय लिहित असेल बरं ह्याच्यात. आणि त्याला ती उत्सुकता वाढली. दिसते तर गावंढळ अशिक्षित, आणि काय लिहिते ह्याच्यात म्हणून तो एकदा तिच्याजवळ येऊन बसला. घडलेली घटना आहे, काळजीपूर्वक ऐका. आणि बसल्यानंतर त्या माऊलीला म्हणलं काय लिहिता हो तुम्ही. अरे कसलं काय लिहिते म्हणले, मी काय शाळेत गेले का कधी म्हणले, मी मला अक्षर ओळख पण नाही, बाराखडी ते तसलं काही येत नाही म्हणले. मग काय लिहित असता तुम्ही म्हणले. काय नाही म्हणले, एक बाबा एके दिवशी आला होता इथं म्हणले माझ्याजवळ, आणि तो म्हणला की तुम्ही म्हणले मी सांगाल ते कराल का म्हणले. काय करावं म्हणले.
काही नाही, मी एक हे लिहून देतो, तुम्ही लिहाल का? मी लिहीन म्हणले. मला पण लिहिता येत नाही म्हणले. मग तू म्हणले गिरवत जा त्याच्यावरनं. त्या बाबांनी मला सांगितलं, मी जे दिलंय लिहून त्याच्यावरनं गिरवायचं नुसतं. त्यांनी मला गिरवायला सांगितलं आणि गिरवत गिरवत हळूहळू मला लिहायला यायला लागलं. पण मी काय लिहिते ते मला माहित नाही. आणि म्हणून त्यांनी ती वही बघितली. अशा कितीतरी वह्या तिच्या भरल्या होत्या. त्यांनी वही बघितली उघडून, तर त्या वहीमध्ये श्रीराम जयराम जय जयराम लिहिलेलं होतं. अरे तो मुलगा म्हणला, मी महाराजांचा भक्त आहे म्हणला, दर पौर्णिमेला मी गोंदावल्याला जातो आणि आमच्या महाराजांचा तो मंत्र आहे म्हणले, श्रीराम जयराम जय जयराम. मग त्या म्हातारीची उत्सुकता वाढली. म्हणजे कुठे आहे तुझा महाराज म्हणले. ते म्हणले गोंदावल्याला. चल मला भेटायचंय तुझ्या महाराजाला. हो म्हणले, त्यांनी देह ठेवलाय, समाधी आहे म्हणले आता तिथं, मी पौर्णिमेला जातच असतो. तो म्हणले ह्या पौर्णिमेला मला घेऊन चल म्हणले. तो बरं म्हणला आणि पौर्णिमेला मग त्या म्हातारीला घेऊन गेला. म्हातारी म्हणली की याचं एसटीचं तिकीट मी काढणार म्हणले, मी तुला म्हणलंय जायचंय म्हणे. तो म्हणलं एसटी नाही, माझी गाडीच असते म्हणलं, मी आपली गाडी घेऊन जाऊ. मग म्हणले मी डिझेल पेट्रोल काय असेल मी टाकणार म्हणली. ती ठीक आहे म्हणला, तो चला. निघाले, गोंदवल्याला आले. आता काळजीपूर्वक आहे का, गोंदवल्याला आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, आपल्या समाधीस्थान डोळ्यासमोर आणा. पायऱ्या उतरत उतरत ही दोघं चाललेली आहेत खाली. ती माऊली पण आहे, तो मुलगा आहे. आणि मग त्यांनी दाखवली, बघा ही समाधी आहे. त्या माऊलीने दर्शन घेतलं समाधीचं आणि सहज तिचं समाधीच्या त्या वरती असं लक्ष गेलं तर तिथं महाराजांचा फोटो बघितला. आणि ती माऊली जोरात ओरडली, अरे हाच बाबा आला होता मला हा मंत्र लिहून द्यायला. लक्षात येतं? म्हणजे प्रत्यक्ष महाराज आज आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण महाराजांना फसवू शकत नाही, लक्षात घ्या. पुष्कळ लोक असं करतात, त्यांना वाटतं आता काय, आता महाराज नाहीत, आपण त्यांनी म्हणलेलं काय, ते म्हणलेलं लोकांना दाखवायला आम्ही दाखवतो, सगळं करतोय आम्ही म्हणून. आज काय करतात ते त्यांना माहिती असतं. असं करता कामा नये. महाराज सगळं बघतायत, महाराजांचं लक्ष आहे. अजून एक घडलेली घटना सांगतो, पुण्यातलीच. एक माणूस, एक इंजिनियर असणारा माणूस, पुण्यातला सिव्हिल इंजिनियर, आणि तो मुंबईला कुठल्या तरी कामानिमित्त जाणार आहे. आणि तिथं गेल्यानंतर म्हणजे त्याला कोणाला तरी 50,000 रुपये द्यायचे. बांधकाम व्यावसायिक आहे, म्हणजे मुंबईला म्हणजे खोपोलीला जायचं होतं. मग ते 50,000 रुपये द्यायचे. दुसऱ्या दिवशी रविवारची सुट्टी, आता आज जाऊ म्हणला आपण. तो पहाट लवकर उठला, सकाळी आंघोळ वगैरे केली, पैशाचं पुडकं हातामध्ये घेतली, ती पिशवी घेतली आणि सोसायटीमधनं आपल्या पायऱ्या उतरून खाली आला आणि गाडी काढली त्यांनी आपली 4 चाकी आणि 4 व्हीलर मध्ये तो बसला, पुडकं ठेवलं शेजारच्या सीटवर आणि गाडी सुरू झाली. सुरू झाल्यानंतर त्याच्या लक्षात असं आलं की अरे आता आपण खरंच चाललोय, पण आपण आज महाराजांचं तीर्थ आणि अंगारक घेतलाच नाही. त्याला जरा ते मनाला खटकलं, म्हणून परत गाडी वळवली, परत घरी आला, वरती गेला आणि तीर्थ अंगारा महाराजांचा घेतला, परत गाडीत बसला आणि पुढे चालली. आता गाडी सुसाट वेगाने चालली. एक्सप्रेस वेला आली, टोल नाका लागला. टोल नाक्यावर आल्यानंतर त्याला वाटलं आता असं की खूप वेळ आपण इतकं म्हणजे सकाळी निघालोय, बायको पण उठली नाही, इतक्या लवकर मी निघाल्यामुळे म्हणले चहा पण घेतला नाही, नाश्ता नाही, काही नाही, चला म्हणे चहा नाश्ता तरी कुठं तरी घेऊ म्हणून धाब्यावर गाडी वळवली. गाडी लावली तिथं त्या धाब्याच्या पार्किंगला आणि हे गृहस्थ आपल्या ते पैशाची ती बॅग घेतली आणि त्या धाब्यावर त्या एका टेबलावर जाऊन बसले. म्हणजे एका खुर्चीवर ते बसले आणि शेजारची मोकळी खुर्ची होती, त्यात त्यांनी ते पैशाची बॅग ठेवली. आणि हे झाल्यानंतर मग त्यांनी नाश्ता केला, चहा घेतला, सगळं झालं आणि मग म्हणला आता चला उशीर झालाय, आता निघायला पाहिजे म्हणला. आणि मग तो घाईघाईत उठला, बिल वगैरे दिलं असेल आणि तो गाडीत बसला आणि गाडी सुरू झाली. दुर्दैवानं त्याची बॅग तिथंच राहिली होती. कुठं? त्या शेजारच्या खुर्चीमध्ये पैशाची ठेवलेली 50,000ची. आणि तो गेला पुढे वेगाने, सगळे बोगदे पार झाले, खालापूर पर्यंत आला आणि मग लक्षात आलं की अरे आपली बॅग राहिली म्हणलं तिथंच. मग घामे घूम झाला, त्याला काय करावं सुचेना. त्याने गाडी परत वळवली, परत उलट्या मार्गाने आला, परत त्या टोल नाक्यावरनं परत धाब्यावर आला. आणि धाब्यावर आल्यानंतर त्यांनी बघितलं की ज्या खुर्चीवर तो बसला होता मगाची, ती खुर्ची रिकामी होती, पण शेजारच्या खुर्चीवरची बॅग मात्र तशीच होती तिथं पैशाची.
त्याला जरा हायचं वाटलं. आता म्हटली माझी बॅग मिळाली, आता काही हरकत नाही म्हणून तो गेला तिथं. गेला आणि त्यांनी त्या पैशाच्या बॅगला असा हात लावला. त्याबरोबर त्या काउंटरवर असणारा जो मॅनेजर असेल किंवा मालक असेल तो ओरडला जोरात, अहो त्या बॅगला हात लावू नका म्हणले, की तुमची बॅग नाहीये. अहो म्हणजे माझीच आहे. नाही नाही, ही तुमची बॅग नाही म्हणले. तिथं आत्तापर्यंत म्हणले, आत्ता तुम्ही येताय ना तोपर्यंत म्हणले एक गृहस्थ ह्या खुर्चीवर बसलेले होते म्हणले. म्हणजे 2-5 सेकंदच झाले असतील ते गेलेत म्हणले, वॉशरूमला वगैरे गेले असतील म्हणले. ठीक आहे म्हणले, आपण वाट बघू. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं, अर्धा तास, ह्याला घाम फुटला. आता म्हणले कोण माणूस होता आणि काय होता कोणीच येईना. 1 तास वाट बघितल्यावर मग म्हणला मी तुमच्या पाया पडतो म्हणला, मी सगळ्या खुणा सांगतो म्हणला, हे माझे 50,000 रुपये त्याच्यात आहेत, एकदा खात्री करून घ्या. त्या 50,000 500च्या किती नोट आहेत, 100च्या किती नोट आहेत, माझं त्याच्यात आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, सगळं बघा म्हटलं तुम्ही. आणि मग त्या मालकाला वाटलं असेल ठीक आहे बघू आपण. बघितलं, सगळं होतं तसंच्या तसं त्यांनी सांगितलेलं आणि त्या पद्धतीने त्यांनी त्याला बॅग दिली. बॅग दिल्यानंतर एवढा कंटाळा आला होता, एवढं सगळं रामायण घडलं, इतका कंटाळा आलता. म्हणला आता निदान चहा तरी घेऊ म्हणला. आणि म्हणून चहा घ्यायला म्हणून तो बसला, चहा घेतला आणि चहाचं बिल द्यायला म्हणून तो त्या काउंटरवर आला. आणि चहाचं बिल द्यायला त्यांनी पाकिट उघडलं. आपलं पाकिट उघडून असे पैसे द्यायला लागल्याबरोबर त्या काउंटरवरच्या मालकाने बघितलं, महाराजांचा फोटो त्या पाकिटामध्ये होता. त्यांनी बघितल्याबरोबर सांगितलं हाच माणूस त्या खुर्चीवर बसला होता आतापर्यंत. म्हणजे त्याच्या आपल्या भक्ताच्या पैशाचं सुद्धा संरक्षण महाराजांनी केलं. आता घडलेल्या घटना आहेत, काही आपल्याला खूप काही 50, 60 आणि 100 वर्षापूर्वी जायचं नाहीये. आणि म्हणून तो विश्वास आपला असला पाहिजे, तो संशय आपल्या मनामध्ये कधीही येता कामा नये. श्रद्धा आपली असेल, श्रद्धेच्या विरुद्ध अश्रद्धा नाहीये, श्रद्धेच्या विरुद्ध संशय आहे. आणि हा संशय आपल्या जीवनात आपण घालवला पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम अखंडपणे आपण म्हणत राहणं गरजेचं आहे. खूप जितकं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण नामस्मरण करूयात. सवड मिळत नाही, वेळ मिळत नाही असं काही म्हणू नका. सवड आपल्याला मिळत असते, वेळ भरपूर मिळत असतो, साध्या साध्या गोष्टी असतात प्रत्येक ठिकाणी. मी मुद्दाम म्हणून आज माय माऊल्यांना मी मुद्दाम म्हणून सांगणार आहे एक संदेश महाराजांचा. मी तुम्हाला सांगेन की आपल्याला आज आपण बघतो की सगळीकडे आजची तरुण मुलं आणि मुली कशा पद्धतीनं वागतायत हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. मी त्याच्यामध्ये विस्ताराने खोलात जाणार नाही. तुम्ही प्रत्येकाने ते आठवा आणि तुमच्या लक्षात आणा. आपल्या घरातले असतील, नाही तर शेजारचे असतील, नाही तर बाहेरचे असतील. मग ह्या मुला मुलींचं जे आज त्यांच्यामध्ये जे हे झालेलं आहे ते सगळं जर थांबवायचं असेल तर माझं सगळ्यात महत्वाचं असं आहे की माय माऊल्यांनी आजपासून तुम्ही घरामध्ये स्वयंपाक करत असताना, स्वयंपाकाला ज्यावेळेस तुम्ही सुरुवात कराल त्यावेळेस श्रीराम जय राम जय जय राम म्हणत स्वयंपाकाला सुरुवात करा. अजिबात कोणाशी बोलायचं नाही. 1 तास लागतो स्वयंपाकाला कमीत कमी किंवा जास्तीत जास्त म्हणून. 1 तासभर कोणाशी बोलायचं नाही. श्रीराम जय राम जय जय राम म्हणत स्वयंपाक करायचा. आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण असाच. मग तुम्ही जो स्वयंपाक बनवाल तो स्वयंपाक न राहता तो प्रसाद होणार आहे. लक्षात येत आहे. आणि हा प्रसाद जर घरातल्या मुलांनी मुलींनी घरातल्या सगळ्यांनी जर खाल्ला ना तर तो प्रसाद खाल्ल्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. हे मी मुद्दाम तुम्हाला तुम्ही अनुभव घेऊन बघा. लक्षात येत आहे. तुम्हाला गोंधळाला जायची सुद्धा गरज नाही. प्रसाद रोज घरातच होणार आहे. लक्षात येत आहे. नामस्मरणात होणार आहे तो प्रसाद होणार आहे. म्हणून महाराजांनी ह्या गोष्टी आपल्याला सांगितल्यात. मी म्हणतोय मुलांना मुलींना वाचवायचंय आपल्या, त्या दृष्टीनं प्रत्येक घरामध्ये हे झालं पाहिजे. नामस्मरण आपण करतो पण महाराजांनी एक श्लोक आपल्यासाठी सांगितलेला आहे, एक वचन आपल्याकडनं घेतलेलं आहे की वसा जो दिला तो पुढे नेत आहे, जरा कौतुके तूच येवोनी पाहे, अपेक्षे विना नाम राहो मुखात, समाधान हो तुला पूर्ण त्यात. मग वसा दिलाय ना, वसा काय आपणच घ्यायचा का? आज म्हातारी माणसं झाली, आमची मुलं नाम घेत नाहीत, आमचं मुलं हे करत नाही म्हणण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला नाही. आपणच संस्कार तो मुलांवर केला नाही. तो संस्कार मुलांच्यावर व्हावा, मुलांनीही नामस्मरण करावं या दृष्टीने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे.
वेळ पुष्कळ झाला. कितीही बोलत राहिलं तर महाराज शेवटी महाराजांचंच आहे ना सगळं. महाराजांच्या विषयी किती बोलावं आणि किती नाही, त्याला मर्यादा नाही आहे. आणि आपण सगळी मंडळी आज इथं आहात. आज इथून घेऊन जाताना काय घेऊन जायचंय आपल्याला हे डोक्यामध्ये आपल्या असलं पाहिजे. पुढच्या वर्षी मी येईन तेव्हा माझ्यामधला एक तरी दोष कमी झाला पाहिजे एवढं म्हणायचंय. गोंदवलेला गेल्यानंतर रामासमोर उभं राहिल्यानंतर महाराज सांगायचे ना, तो राम जो आहे हा राम सगळ्या दोषांचं उच्चाटन करणारा राम आहे. सगळे दोष तुमचे घालवणार आहेत. तो आरसा आहे आपला. मग आपल्यातला एक एक दोष कमी होतोय का याचा तपास आपण करू. आणि खरंच या ठिकाणी आपण सगळी मंडळी आहात. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सूक्ष्मांशाने, कारण आपण भगवंताचीच लेकरं आहोत, आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सूक्ष्मांशाने अल्पांशाने का होईना जो भगवंत उपस्थित आहे त्याच भगवंताच्या चरणी आजची प्रवचन सेवा मी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. दुसरी गोष्ट अशी आहे